सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा खानापूर रोडलगत सामान्यासह सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना घेत त्यांची विचारधारा जपत शून्यातून विश्व निर्माण करून योग्य वेळी योग्य मार्गदर्शन अशी लोकप्रियता कमी कालावधीत भरपूर नावारूपात आलेली नेताजी सुभाषचंद्र बोस अकॅडमीचा वर्धापन दिनाचं औचित्य साधून खानापूर विटा तहसीलदार श्री योगेश्वर टोंपे साहेब हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानित करण्यात आले। यावेळी दैनिक प्रीतिसंगम व N24 मराठी न्यूज चॅनल खानापूर तालुका व विटा शहराचे ज्येष्ठ पत्रकार कोविड योद्धा सामाजिक कार्यकर्ते श्री शिराज भैया शिकलगार या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सन्मानित करण्यात आले। यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस अकॅडमीचे संचालक गुरुजन श्री सतीश सुर्वे सर यांच्या उपस्थितीत व प्रमुख पाहुणे तहसीलदार योगेश्वर टोंपे साहेब व शिराज शिकलगार सह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आलं। सतीश सुर्वे सर यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। नेताजी सुभाषचंद्र बोस अकॅडमीचे विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सतीश सुर्वे सर यांनी प्रास्ताविक केलं तर विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले। यावेळी प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री तहसीलदार योगेश्वर टोंपे साहेब यांनी विद्यार्थ्यांना अनमोल बहुमोल असं मार्गदर्शन करत तहसीलदार श्री टोंपे साहेब यांनी या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी तसेच विविध स्पर्धा परीक्षांबद्दल योग्य मार्गदर्शन केलं। हीच वेळ आहे की आपणाला काय बनायचं आहे। विद्यार्थ्यांनो मोबाईलचा योग्य कामासाठी वापर करा असे म्हणत आई वडिलांनी केलेले पालन पोषण व आपल्यावर टाकलेली जबाबदारी हे मात्र लक्षात घेणं फार गरजेचं असल्याचं तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी विद्यार्थ्यांना गोष्टीची जाणीव करून दिली। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महाराजांनी स्वराज्यासाठी आपल्याला माहिती आहे त्यांना किती संघर्ष करावा लागला। सहजासहजी एखादी गोष्ट मिळत नसते, त्यासाठी येणाऱ्या प्रत्येक गोष्टींशी संघर्ष करावा लागतो असंही म्हणत विद्यार्थ्यांनो तयारीला लागा। यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिराज शिकलगार यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। समाजामध्ये कसं वावरावं, आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या व कोणत्या गोष्टी करू नये, आयुष्यात आपले विचार हे आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत, कारण आपणच आहे आपल्या जीवनाचे शिल्पकार। मैत्री करताना सुद्धा आपण योग्य विचार योग्य मैत्री करणं तितकंच गरजेचं आहे। मुलीने सुद्धा इतर गोष्टीत न लक्ष देता मोबाईलमध्ये जास्त न लक्ष देता आई वडिलांचा आदर्श आणि आपली काही जबाबदारी लक्षात घेता मला काहीतरी बनायचं आहे हे लक्षात घेऊन आपण आता ग्राउंडवर उतरत आहात तर भरपूर परिश्रम घ्या, जिद्द आणि चिकाटी सोडू नका। 100% यश आल्याशिवाय राहणार नाही। सतीश सुर्वे सर यांचे हे प्रमुख पाहुणे यांनी कौतुक करत शैक्षणिक सुविधांचे बळकटीकरण तुमच्यामुळे विद्यार्थ्यांना यश प्राप्त होतं। अकॅडमीचे सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असं मार्गदर्शन केलं। यावेळी विद्यार्थ्यांनी तहसीलदार योगेश्वर टोंपे साहेब यांनी केलेलं अनमोल मार्गदर्शन व शिकलगार साहेबांनी केलेलं मार्गदर्शन या विचाराची धारा आम्ही नक्कीच जपून असे विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले। तसेच सर्व समोर बसलेले स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे सर्व विद्यार्थी वृंद, तर ऍक्च्युली ही आता माझ्यासाठी सरप्राईज टेस्टच झाली। मी ऑफिसमध्ये बसलोय काम करत आणि शिकलगार साहेबांचा फोन आला की अशी अकॅडमी आहे आणि आपण त्या ठिकाणी काही सांस्कृतिक कार्यक्रम आपण सांस्कृतिकच कार्यक्रम घेतो अकॅडमीचे, त्यासाठी आज ओपनिंग असल्यामुळे मी ते काम आटोपलं, पण तरी मला यायला उशीरच झाला, थोडा अर्धा एक तास उशीर झाला। त्यामध्ये ऑफिसचं कामकाज असं असतं की ते ऐनवेळी आपण निघत असताना कोणीतरी येते, लगेच तर काहीतरी सांगत बसते, त्यात वेळ जातोच आणि तिथं कोणाला नाकारता येत नाही, त्याच्यामुळे थोडं मला यायला उशीर झाला सुरुवातीला। पण या ठिकाणी येऊन खरंच खूप छान वाटलं। अकॅडमीविषयी बरीच माहिती विद्यार्थ्यांनी पण सांगितली, सरांनी पण सांगितली। अकॅडमीची एकंदरीत वाटचाल सरांनी सांगितली की स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना म्हणजे आम्ही अनुभवलेलं तेच एक महत्वाचं हे आहे की कमतरता आहे की मी येतो देगलूर, नांदेड जिल्हा आहे मराठवाड्यातला, तर तिकडे असे काही चांगले अकॅडमीज तेवढे डेव्हलप झालेले नाहीत म्हणजे आमच्या तालुक्यात तरी। म्हणजे आम्ही जेव्हा तयारी करायचा विचार करत होतो तर तेव्हा आम्हाला फक्त सिलेबस सांगायला सुद्धा कोणी नव्हतं त्या ठिकाणी की काय सिलेबस असतो किंवा पुस्तक कुठले असतात किंवा कुठल्या कुठल्या स्पर्धा परीक्षा असतात, त्यांचे क्वेश्चन पेपर कसे असतात, तर या बेसिक माहिती सांगायला सुद्धा आम्हाला कोणी त्यावेळेस भेटला नाही। म्हणजे साधारणतः 13, 14, 15ची गोष्ट समजा ते सुरुवात जेव्हा आपण करायचं ठरवलं त्यावेळेस। पण तुम्ही नशिबान आहेत की तुम्हाला चांगले शिक्षक भेटले, चांगली अकॅडमी आहे, रिझल्ट पण चांगले आहेत, याचा अर्थ इथलं सर्व जे स्टाफ आहे ते खूप चांगली कामगिरी करतायत आणि त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात पण त्यामुळे बदल होतोय। तर हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि प्रथमच मी अकॅडमीच्या 10व्या वर्गात सरांना तसेच सर्व टीमला आणि आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो पहिल्यांदा। आता
विद्यार्थ्यांसमोर बोलायचं असतं तेव्हा खरंच चॅलेंजिंग असते की आपण आपलं बोलतो, पण बऱ्याच जणांना असं वाटतं की हे खूप आदर्शवत झाले, म्हणजे असं काहीतरी एक आदर्श सांगून गेले बाबा, प्रामाणिकपणा, मेहनत, हे ते शब्द वापरले की थोडं भाषण खूप चांगलं होते, पण मग ते नंतर त्याचा खरंच काही आपल्याला वापर होतो का, किंवा खरंच आपल्या रिअल लाईफमध्ये त्याचा काही संबंध आहे का? तर असं होतं बऱ्याच वेळा. आपण कधी नर्वस झालो, कधी नैराश्य आलं तर आपण काय करतो, युट्यूबवर एखादं प्रेरणादायी भाषण लावतो. प्रेरणादायी भाषण ऐकल्यावर आपल्याला खूप चांगलं वाटतं की नाही, आता आपण परत पेटून उठलं पाहिजे, परत अभ्यास केला पाहिजे. पण ते जी ऊर्जा आहे ती 1-2 दिवसच टिकते आपली. नंतर परत काय होतं की परत आपले रियालिटीज जे आयुष्याच्या आहेत ते परत समोर येतात, परत आपण विसरतो, परत टाइम टेबल बनवलेलं सगळं विस्कळीत होतं, सगळं बिघडतं. मग अशा गोष्टी घडतात. मग ह्या गोष्टी टाळायच्या असतील तर काय करायचं? तर सर्वात प्रथम आहे की तुम्ही जे काही करताय तर ते का करताय ह्याचं उत्तर तुमच्याकडे पाहिजे. म्हणजे आज तुम्ही सर्वजण जे आता तरुण आहेत सगळे, तर तुम्ही इथं येऊन का बसलेले आहेत? म्हणजे इथंच का बसले तुम्ही? दुसरीकडे का नाही गेले? कुठल्या कॉलेजला का नाही गेले? कुठल्या व्यवसायात का नाही गेले? किंवा शेती का नाही गेली? किंवा दुसरं काय? म्हणजे ही वेळ जी आहे तुम्ही याच गोष्टीसाठी का देताय? कारण तुमच्या आयुष्यातला अत्यंत म्हणजे प्रिसियस टाइम आहे. म्हणजे आता हा डिसाइडिंग पॉईंट आहे. आज घरी म्हणजे प्रत्येकाचे आई वडील असतील, भाऊ बहीण असतील, काका काकी असतील, कोणी असतील, सगळे जवळपासचे आपले जे अत्यंत जवळचे लोक आहेत, तर ते कुठेतरी स्वप्न बघत असतात की माझा मुलगा या अकॅडमीमध्ये गेलाय, या स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, म्हणजे त्याला ते युनिफॉर्म मध्ये बघत असतात. त्यांच्या डोक्यात ते चित्र असतं नाही, एका दिवशी कधी ना कधी तो युनिफॉर्म, तो किंवा ती समजा युनिफॉर्म घालून येईल आणि आपलं स्वप्न पूर्ण करेल. तर असं काहीतरी ते स्वप्न बघत असतात. तर आपण त्यांच्या स्वप्नाशी बरोबर आहोत का? म्हणजे त्यांच्या स्वप्नाशी सहमत आहोत का? आपलं वागणं किंवा बोलणं किंवा जे काही आपण वेळ कुठे देतोय किंवा कोणत्या गोष्टीवर वेळ खर्च करतोय, किती अभ्यास करतोय, किती आपण ग्राउंडची मेहनत घेतोय, तर या सगळ्या गोष्टीमध्ये आपण प्रत्येक वेळी त्या गोष्टीची जाणीव ठेवली का, हे प्रथम महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी जाणवलं पाहिजे की प्रत्येक म्हणजे 1 तास अभ्यास केला, 2 तास अभ्यास केला, 4 तास केला, तर त्यावेळेस प्रत्येक वेळी तुम्हाला जाणीव झाली पाहिजे की आपल्या आईवडिलांनी याच्यासाठीच आपल्याला पाठवले का, किंवा आपण आपल्या आईवडिलांनी आपल्याला जर बघितलं हे करत असताना तर ते म्हणजे खुश होतील का नाराज होतील. तर ही गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी जाणवली पाहिजे. तुम्ही एवढं जर सेन्सिटिव्ह राहिलात तर तुम्ही स्वतःशी ऑनेस्ट राहा. म्हणजे जेवढं तुम्ही प्रामाणिक राहा तेवढं तुम्ही सरांचाही वेळ वाया घालवणार नाही, स्टाफचाही वेळ वाया घालवणार नाही, आणि तुमचंही आयुष्य म्हणजे नुकसान काही करून घेणार नाही. आणि तुमच्या घरच्यांनी जे काही स्वप्न बघितली किंवा जे काही ते अपेक्षा तुमच्याकडून ठेवून आहेत तर ते सुद्धा कुठेतरी पूर्ण होते. मी घरच्यांच्या अपेक्षा का म्हणतोय की ते मेहनत करताय, ते आपल्याला आपलं म्हणजे जेवण असेल, राहणं असेल, खाणं असेल, फिरणं असेल, या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला खर्चाला पैसे देत आहेत. इथं कोणी आहे का स्वतः कमवून आपापलं हे करतोय सध्या अकॅडमीचा खर्च किंवा स्वतःचा खर्च, असं कोणी आहे का इथं? तर आपण सगळे त्यांच्यावर अवलंबून आहोत. तर त्यांचाही तेवढाच विचार आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. म्हणजे तुमची स्वतःची स्वप्न तर आहेतच, पण त्याच्या जोडीला ते सुद्धा आहे. तर त्यामुळे सर्वात पहिल्यांदा तुम्ही जे काही करताय ते का करताय याचं उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे. जर तुम्हाला पटत नसेल, तुम्हाला वाटत असेल की बाबा हे मी करतोय पण मला विरुद्ध म्हणजे कोणतरी फोर्स केलंय, मला कोणीतरी करायला सांगितलंय, किंवा कोणीतरी सिलेक्ट झाले म्हणून आपण पण होतो का की म्हणून चला चान्स म्हणून कोणीतरी आले, किंवा हे अशा कुठल्या तरी कारणाला जर तुम्ही आले असाल तर तुम्ही जास्त दिवस टिकणार नाही, किंवा तुम्ही जे काही मेहनत घेताय त्याचं काही तेवढं फळ पण मिळणार. तर तुम्ही पहिल्यांदा तुम्ही का करताय याचं उत्तर तुम्ही शोधायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा उत्तर भेटेल की नाही आपल्याला आयुष्यात हे पूर्णपणे 100% आपल्या मनाने ठरवले की आपल्याला हे करायचंय आणि पुढे जाऊन आपल्याला हे व्हायचंय, तर ते जेव्हा चित्र तुमच्या डोक्यात क्लिअर होईल तेव्हा 100% तुमचं अटेन्शन क्लासमध्ये राहील. म्हणजे तुम्ही जे काही सर शिकवत असतील त्याकडे लक्ष देणार, त्याच्यातलं किती समजते किती समजत नाही, जे समजत नाही ते त्यांना तुम्ही लगेच विचाराल. आणि काही गोष्टी असतील ज्या तुम्हाला कन्सेप्ट कॉम्प्लिकेटेड असतील तर तुम्ही आपल्या मित्रांशी मैत्रिणीशी ग्रुपमध्ये चर्चा कराल, ग्रुप डिस्कशन करून ते सोडवाल. पण तुम्ही ते पूर्ण अभ्यास करण्यासाठी प्रयत्न कराल. म्हणजे असा अर्धवट अभ्यास कोणी करणार नाही, कारण तुम्हाला 100% तुम्ही फोकस्ड आहे, तुम्हाला व्हायचं आहे काहीतरी. तर ते तुमचं स्वतःचंही स्वप्न आहे, घरच्यांचंही स्वप्न आहे, तर ते एकमत झालेलं आहे कुठे. तर ते एकमत जे आहे ना ते तुम्हाला एक कुठेतरी ऊर्जा किंवा एक एनर्जी देते. त्यामुळे तुम्हाला कधीच असं नैराश्य येत नाही. नैराश्य जरी आलं तरी तुम्ही त्याच्यावर रिकव्हर होऊ शकता किंवा ओव्हरकम करू शकता. तर पहिल्यांदा तर त्या ह्याचं उत्तर भेटलं पाहिजे. दुसरी गोष्ट मेहनत. तर मेहनत तर तुम्हाला प्रचंड करावी लागणार आहे,
प्रत्येक मुलीच्या मागे पळतोय. स्टँडच्या बोळामध्ये जर एखादी मुलगा मुलगी बोलत बराच वेळ उभा राहिली तर तिला विचारतो, हे नात्यानं तुझं कोण आहे? कधी कधी मला सांगतात बहीण आहे, कधी कधी मला सांगतात भाव आहे, आणि मी पुन्हा त्यांच्या नातेवाईकाला फोन केल्यानंतर ते सांगतात आम्हाला भाऊ बी नाही गाऊ बी नाही. म्हणून जीवनामध्ये कधी खोटं बोलू नका रे. आता जर तुम्ही खोटं बोलायला लागला तर भविष्यात तुम्ही कुठली पायरी चढणार आहे? बरोबर आहे ना मी काय म्हणतोय ते? राग नाही ना कोणाला, भविष्य सांगतोय रे तुमचं. म्हणून एक लक्षात ठेवा. मला सांगा रे, कुठल्या लेकीला आहे ना आजपर्यंत अंगावरती एखादं वस्त्र फाटलेलं घातलंय सांगा. पण जर एखाद्या आईचं वस्त्र फाटलं तर ज्यावेळी मुलगी समोर नाही ती त्यावेळी आई पदराने ते झाकून घेते रे, कारण माझ्या मुलीला माझं वस्त्र फाटलेलं दिसू नये. एखाद्या मुलाला शर्ट फाटलेला कधी बघा बरं तुम्ही. जर वडिलाचं शर्ट फाटला तर वडील सुद्धा ते बनील काढून ठेवतात, माझ्या लेकाला माझ्या अंगावरची कपडे फाटलेले दिसू नये. का तर मला माझ्या लेकांना, माझ्या लेकींना आनंदानं बघायचं आहे, चांगल्या कपड्यामध्ये बघायचं आहे, चांगल्या रुबाबामध्ये बघायचं आहे. फाटलेली कपडे घालतील, पण तुम्हाला कधी फाटलेले कपडे दिलेत का? सांगा रे मला. मंदिर आहे, 17 देवाला नवस करताय. अरे ज्यांनी जन्म दिला त्यांचे जर उठल्यानंतर जर तुम्ही पायाला केला तर 33 कोटी देवाला तुम्ही घेतले, हे लक्षात ठेवा. जो वडिलांच्या डोळ्यात पाणी आणतो तो मुलगा नाही, तो मुलगी नाही. नाहीच मुलगी आणि तो मुलगा बी नाही. कारण ज्यांनी बोटाला धरून तुम्हाला दुनिया दाखवली आणि मोठा झाला, कळायला लागला की म्हणतो बापानं माझ्यासाठी काय केलं. आता कशा मोठा झाला, झाडाव झाला का? दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.